Welcome friends to my YouTube channel Maths Max. Mathematics Part 1 Arithmetic Progression Part 5 Practice Set 3.3 Part 1 Question number 1 First term and common difference between AP are 6 and 3 respectively. Find S27. या क्वेश्चन मध्ये आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे. व्हॅल्यू ऑफ A and D which is given. आणि आपल्याला फाइंड काय करायचंय S27. S27 म्हणजे आपल्याला 27 टर्मची सम म्हणजे ऍडिशन सर्व टर्मची पहिल्यापासून ते 27 पर्यंत जेवढ्या काही टर्म आहेत या सर्व टर्मची ऍडिशन फाइंड करायची आहे म्हणजेच S27. A दिलेला आहे. A हा 6 आहे आणि कॉमन डिफरन्स D हा 3 आहे. आपल्याला फाइंड करायचा आहे S27. So A is 6 and D is 6. We have to find S27. So to find Sn, we use the formula Sn is equal to n by 2 into 2a plus n minus 1 into D. तर फॉर्म्युला आहे. आपल्याला सम फाइंड करायची असेल तर सर्व टर्मची पहिल्यापासून शेवटच्या टर्मची आपल्याला जर सम फाइंड करायची असेल तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो n by 2 into 2a plus n minus 1 into d. या क्वेश्चन मध्ये आपल्याला जे काही एम्प्टी बॉक्सेस आहेत त्या बॉक्स मध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. सो इथे आपल्याला सांगितलंय बा फर्स्ट आपल्याला a ची व्हॅल्यू गिवन आहे, d ची व्हॅल्यू गिवन आहे. फाइंड काय करायचं S27. फॉर्म्युला काय आहे Sn is equal to n by 2 2a plus n minus 1 into d. तर फर्स्ट बॉक्सची व्हॅल्यू काय आहे 2a. Second we solve this S27 n is equal to 27 by 2 then 2a. A is 6 so 2 into a 2 into 6 is 12. So 27 by 2 into 12 plus n is 27. So 27 minus 1 into empty box into D. So value of D is 3. So the value of second box is 3. So we write 3 here. S27 is equal to 27 by 2 into 12 plus 27 minus 1 into 3. Next, we solve this bracket 12 plus 27 minus 1 into D. So D is 3. So we solve 27 by 2 into empty box. So the value of box is 12 plus 27 minus 1 into 3. So 20 minus 1 is 26 and 26 into 3 78. 27 minus 1 is 26 and 26 into 3 78 and 78 plus 12 is equal to 90. So the value of this empty box is 90. So we write 90 here. 27 by 2 into 90. Then we solve this 27 by 2 into 90. So 27 into 90 by 2. So 90 by 2 is 45. So 27 into 45. 27 into 45 is equal to 1215. 1250. So the value of first box is 2a, second box is 3, third box is 90 and fourth box is 1215. 1250. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करताना फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे Sn is equal to n by 2 into
2a plus n minus 1 into d. आपल्याला जेव्हा सम फाइंड करायची असते तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करून सम फाइंड करू. Next, question second. Find the sum of first 123 even natural numbers. तर सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलंय? सम ऑफ फर्स्ट 120 even natural number. पहिल्या 123 even natural number समसंख्यांची आपल्याला बेरीज फाइंड करायची आहे. तर एपी काय असेल तुमची? इवन नंबर. सो फर्स्ट इवन नंबर स्टार्ट फ्रॉम 2. इवन नंबरची सिरीज काय असते? 2, 4, 6, 8, राईट? डॅश. सो लास्ट नंबर काय असणार आहे? 122 असणार आहे. पण 122 हा नंबर कितवा असणार आहे? त्यासाठी आपण लास्ट टर्म काय झाली? 120 n किती आहे? फर्स्ट 23 नंबर सिरीज नाही आहे ही. जेवढे काही पहिले 123 इवन नॅचरल नंबर असतील त्यांची आपल्याला सम फाइंड करायची. सो a इज इक्वल टू 2, b किती असेल? ऑब्विसली 2 असेल. समसंख्या मधला डिफरन्स किती असतो? 2 असतो. सो d इज इक्वल टू 2 आणि n इज इक्वल टू 123. आपल्याला सांगितलेलं आहे पहिल्या 123 नंबर म्हणजे यांची व्हॅल्यू काय असणार आहे? 123. सो हियर AP इज 2, 4, 6, 8 डॅश. Here a is equal to 2, d is equal to 4 minus 2 is 2. So d is equal to 2, n is equal to 123. We have to find yes 123. So yes 123 to find yes 123 we use the formula Sn is equal to n by 2 into 2a plus n minus 1 into हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. सो यस 123 is equal to n is 123. So we write 123 by 2 into 2a. A is 2. Value of a is 2. So 2 into 2 plus n is 123 minus 1. So 123 minus 1 into d. D is 2. So 123 by 2 into 2 into 2 plus 123 minus 1 into 2. Then we solve this. 123 by 2 into 2 into 2 4. 2 into 2 4. 123 minus 1 122 into 2. Then 123 by 2 into 122 into 2 244. And 4 plus 244 is 248. So 123 by 2 into 248 is equal to 123 into 248 by 2. So 248 by 2 is 124. So 123 into 124 which is equal to 1525. So the sum of first 120 even natural number is 1525. किती येणार सम? पहिल्या 123 समसंख्यांची बेरीज किती येणार? 1525. Question third. Find the sum of all even numbers between 1 to 350. या क्वेश्चन मध्ये आपल्याला सम विचारले आहे. ऑल इवन नंबर सर्व समसंख्यांची बेरीज कुठपासून 1 to 350 1 ते 350 च्या मध्ये ज्या काही समसंख्या आहेत यांची बेरीज किती येईल असं आपल्याला विचारलं आहे. सो फर्स्ट वी फाइंड द एपी. पण पहिल्यांदा एपी फाइंड करू.
सम ऑफ ऑल इवन नंबर बिटवीन 1 to 350. आता 1 ते 350 मध्ये किती संख्या येतील? सो फर्स्ट a is equal to 2, d is equal to समसंख्या आहेत, इवन नंबर आहेत, म्हणजे d किती असणार आहे तुमचा? 2 असणार आहे. आपल्याला n माहिती आहे का? नाही. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला n माहित होतं, तिथे सांगितलं होतं की पहिला 123 हा जो नंबर असेल तो त्या तेवढ्या नंबरची आपल्याला सम फाइंड करायची होती, पण आपल्याला माहित आहेत का 1 to 350 मध्ये किती समसंख्या आहेत, किती इवन नंबर्स आहेत, आपल्याला माहिती आहे का? नाहीये. सो फर्स्ट वी फाइंड हाऊ मेनी numbers, how many sum numbers, sorry, how many even numbers between 1 to 350. So last digit is between 1 to 350. So 350 येणार नाही. 350 च्या आधीचा नंबर कोणता आहे? जो इवन आहे 348. 340 हा लास्ट डिजिट आहे. तर मग किती आपण आधी tn चा फॉर्म्युला यूज करू फाइंड करूया. सो फर्स्ट a is equal to 2, d is equal to 2. Here we first find the value of n using the formula tn is equal to a plus n minus 1 into d. So tn is 348. 348 is equal to a is 2, 2 plus n is unknown, so we write n minus 1 into d. d is 2. So 348 is equal to 2 plus n minus 1 into 348 is equal to 2 plus 2 into n minus 1, 2n minus 2. So 2 plus 2n minus 2. 2 minus 2 is 0. So 348 is equal to 2n. Then n is equal to 348 by 2. So 348 by 2 is 174. 348 by 2 is 174. So how many numbers between 1 to 350? How many even numbers are there? 174. 170 numbers are there. 174 even numbers are there between 1 to 350. Then we find sum of that numbers. पहिल्यांदा आपण किती संख्या आहेत, किती इवन नंबर्स आहेत हे फाइंड केलं. सम काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा किती आहेत हे तर माहित पाहिजे ना, n ची व्हॅल्यू माहित पाहिजे. त्यासाठी आपण n ची व्हॅल्यू फाइंड केली. आता आपण SN च्या फॉर्म्युल्यामध्ये n ची व्हॅल्यू पुट करू. ती व्हॅल्यू आपण सम आपण काय करणार आहोत, फाइंड करणार आहोत. सो हियर वी नो n is equal to 174. So we put n is equal to 174. We use the formula Sn is equal to n by 2 into 2a plus n minus 1 into d. So n is 174. So we write yes 174 is equal to 174 by 2 into 2 into a. 2 into a. A is 2. So 2 into 2 plus n is 174. So 174 minus 1 into d. d is 2. So Sn is equal to 174 by 2 into 2 into 2 plus 174 minus 1 into then 174 by 2 into 2 into 2 4 and 174 minus 1 173 into 2. Then 174 by 2 into 4 plus 173 into 173 into 2 is 346 and 346 plus 4 350. So 174 by 2 into 350 350 is equal to
350 by 2 into 174. So 350 by 2 is 175. So Sn is equal to 174 into 175. 174 into 175 is equal to 30450. So answer is 30450. The sum of all even numbers between 1 to 350 is 30450. तर या क्वेश्चन मध्ये आपण पहिल्यांदा n ची व्हॅल्यू फाइंड केली. कोणता फॉर्म्युला यूज केला? Tn is equal to a plus n minus 1d. आपल्याला n ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण ती व्हॅल्यू Sn च्या फॉर्म्युल्यामध्ये टाकली. Sn चा फॉर्म्युला आहे Sn is equal to n by 2 into 2a plus n minus 1 into d. ह्या सर्व व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या आणि त्याच्यानंतर आपण आपलं फायनल आन्सर आलेला आहे. ते किती आहे? 30450. Question number 4. In an AP, 19th term is 52 and 38th term is 128. Find sum of first 56 term. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलंय? In an AP, 19th टर्म दिलेली आहे आपल्याला आणि 38 नंबरची टर्म दिलेली आहे. 19th नंबरची टर्म आहे 52 आणि 38 नंबरची टर्म आहे 127. या दोन टर्म दिल्यात आणि यावरून आपल्याला फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. यस 56 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. पहिल्या 56 टर्मची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. So solution here T19 is equal to 52 and T38 is equal to 128. We have to find yes 56. So आपल्याला A ही माहित नाही, D ही माहित नाही. आता आपल्याला A आणि D ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला या टर्मचा यूज करावा लागेल. सो या टर्मचा यूज करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. Tn is equal to A plus n minus 1 into D. So we put the value in this formula. So T19 here n is equal to 19. So T19 is equal to A plus n minus 1. N is 19. 19 minus 1 is 80. 19 minus 1 is 18. So 18D. T19 is equal to A plus 18D. Second, T38. T38 is equal to A plus 38 minus 1 into D. So 38 minus 1 is 37. So T38 is equal to A plus 37 into D. So here we get two equations. A plus 18D is equal to 52. This is the first equation. And second equation is A plus 37D is equal to 127. This is the first equation and this is the second equation. So we observe these two equations. So both equation A are there. So when we subtract both two equations, then we get the value of D. And after we getting value of D, we get value of A. तर आपल्याला हे दोन इक्वेशन भेटल्यानंतर आपल्या लक्षात येईल, पण जर हे दोन इक्वेशन सबट्रॅक्ट केले तर आपली A काय होईल? A कॅन्सल होईल, A इलिमिनेट होईल आणि आपल्याला D ची व्हॅल्यू भेटेल. आणि एकदा जर आपल्याला D ची व्हॅल्यू भेटली त्यानंतर आपल्याला A ची व्हॅल्यू भेटेल. So here we subtract equation 1 from 2. So A plus 37D is equal to 128 minus A plus 18D is equal to 52. A minus A 0. 37D minus 18D. 37 minus 18 is 19. 19D is equal to
128 minus 52. 128 minus 52 is 76. So 19D is equal to 76. So D is equal to 76 by 90. D is equal to 76 by 90. So D is equal to 4. D is equal to 4. Then we put D is equal to 4 in equation 1. Put D is equal to 4 in equation 1. So A plus 18 into D. D is 4. D is 4 is equal to 52. A plus 18 into 4 is equal to 52. So we write this A is equal to 52 minus 18 into 4. So 18 into 4 is 72. So 52 minus 72, A is equal to minus 20. A is equal to minus 20 and D is equal to 4. So we get A is equal to minus 20 and D is equal to 4. So we get A is equal to minus 20, D is equal to 4, N is equal to 56 and we find S 56. So here we use the formula Sn is equal to N by 2 into 2A plus N minus 1 into D. So we put all the values in this equation. So S56 is equal to N is 56. So here we write 56 by 2 into 2 into minus 20. A is minus 20. So 2 into minus 20 plus N is 56. So 56 minus 1 into 4. D is 4. Then 56 by 2 is 28. 56 by 2 is 28. 2 into minus 2 into minus 20 is minus 40 and 56 minus 1 is 55 into 4. Then 28 minus 40 plus 54 into 4, 2 to 0. So 28 into minus 40 plus 2 to 0. So 2 to 0 minus 40 is 180. So 28 into 180. 28 into 180 is 5040. So the answer is 5040. Sum of first 56 terms is 5040. Answer is 5040. Question 5. Complete the following activity to find the sum of natural numbers. Natural numbers between 1 and 140 which are divisible by 4. तर क्वेश्चन मध्ये ही ऍक्टिव्हिटी दिली पहा. हे सगळे ब्लॉक दिलेत आणि आपल्याला फाइंड काय करायचंय कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 140. आपल्याला फाइंड काय करायचंय 1 ते 140 मध्ये जेवढे काही नॅचरल नंबर आहेत विच आर डिव्हिजिबल बाय 4 की ज्यांना 4 ने भाग जातो अशा संख्येची सम आपल्याला बेरीज काय करायची फाइंड करायची. 1 ते 140 मध्ये 4 ने भाग जाणाऱ्या जेवढ्या काही संख्या आहेत त्या संख्यांची बेरीज आपल्याला फाइंड करायची आहे युजिंग दिस ऍक्टिव्हिटी. सो फर्स्ट between 1 and 140 natural number divisible by 4. So 1 ते 140 मधले नॅचरल नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 4. सो 1 पासून स्टार्ट होणार. 1 ला नाही, 2 ला नाही, 3 ला नाही, 4 ला. 4 ला 4 डिव्हिजिबल आहे. 4 ला 4 ने भाग जातो. सो फर्स्ट नंबर इज 4.
1 ला भाग नाही जात, 2 ला नाही जात, 3 ला नाही जात, 4 ला जातो. So first number is 4. Second number is 8. 8 ला भाग जातो. So series काय झाली? 4, 8 up to आता 140. 140 ला भाग जातो का? जसं पण between 140 नाही जमणार. 140 चा आधीचा नंबर काय? 139. 139. 139 ला पण भाग नाही जात. त्याच्या आधी 138. 138 ला नाही जात, 137 ला नाही जात, 136 ला जातो. So the last number is 136. So series is 4, 8 dash dash up to 136. Then how many numbers? किती नंबर्स आहेत? सम फाइंड करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला यूज जेव्हा आपण करतो त्यासाठी आपल्याला यांची व्हॅल्यू माहित पाहिजे. त्याशिवाय आपण फॉर्म्युलाचा यूज नाही करू शकत. सो n is equal to what? We find n is equal to. Then we don't know here n, value of n, value of a, value of d. So here we write the value of n, a and d. Then we use the formula Tn to calculate n. We use the formula n. Tn is equal to a plus n minus 1 d. तर यांची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. सो हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपण काय करणार आहोत? व्हॅल्यू पुट करणार. Tn is 136, a is 4, but here a is this is the empty block. So plus n minus 1 into d. Then using this we get value of n. हा फॉर्म्युला सॉल्व केल्यानंतर आपल्याला यांची व्हॅल्यू भेटून जाईल. त्यानंतर आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत? आपण SN चा फॉर्म्युला यूज करणार आहोत. सम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण SN चा फॉर्म्युला यूज करणार आहोत. SN is equal to n by 2 into 2a plus n minus 1 into d. आणि त्यानंतर आपण जी काही यांची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला, जी काय व्हॅल्यू भेटेल ती इथे टाकणार, इथे यांची व्हॅल्यू टाकणार आणि हे इक्वेशन आपलं जे काही आन्सर येईल ते आन्सर येईल. त्यानंतर जे फायनल आन्सर येईल ते आपल्याला फाइंड करायचं आहे. हे जे एम्प्टी ब्लॉक आहेत, एम्प्टी प्लेसेस आहेत, ते आपल्याला काय करायचे आहेत? त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत. सो वी सॉल्व दिस क्वेश्चन. First, between 1 and 140 natural number divisible by 4. Series is 4, 8 dash dash up to 136. So first, here we know value of a is equal to 4, d is equal to t2 is t1 is 4, t2 is 8. So 8 minus 4 is 4. So value of a is equal to 4 and value of d is equal to 4. Here we find the value of n using this formula. So formula is Tn is equal to a plus n minus 1 into d. Tn is 136, which is given, is equal to a is 4. A is 4 plus n, we don't know n minus 1 into 4. So 136 is equal to 4 plus 4 into n, 4n, and minus 4 into 1 minus 4. So 136 is equal to 4 minus 4, 0 plus 4n. So 136 is equal to 4n and n is equal to 136 by 4. So 136 by 4 is 30. So value of n is 34. आपल्याला व्हॅल्यू काय भेटली यांची? 34. हा फॉर्म्युला आपण यूज केला. यामध्ये ज्या काही व्हॅल्यू आपल्याला माहित आहेत त्या टाकल्या आणि आपण n ची व्हॅल्यू फाइंड केली. So n is equal to 34. So we put n is equal to 34 in this box. Here also we put n is equal to 34. Already we know a is equal to 4 and d is equal to 4 from this series. Then here we use the formula Tn is equal to a plus n minus 1 d. A is equal to 4 plus n minus 1 d. Here we use. Already we solve this. Then n is equal to 34. N is equal to 34. Here we use the formula. We use this formula Sn. Find the sum. Sn is equal to n by 2 to a plus n minus 1 into b.
Yes, 34. N is equal to 34. So we write yes 34 is equal to n by 2. N by 2. N is 34. 34 by 2 is 17. So 17. Here we write 34 by 2, which is 17. So 17 into 2a. 2 into a is 4. 2 into 4 plus n minus 1. 34 minus 1 into 4 d. So 17 into 2 into 4, 8, and 33 minus 1, 33 into 4. Then 17 into 8 plus 33 into 4, 132. So 8 plus 132 is 140, and 17 into 140 is equal to 2380. So final answer is 2380. So we put the value after solving this equation. We get Sn is equal to 2380. So sum of numbers from 1 to 140 which are divisible by 4 is 2380. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व केलाय. आपल्याला जेवढं गिवन दिलंय त्या गिवन वरून आपण फॉर्म्युला यूज केले, 2 फॉर्म्युले यूज केले आणि त्या फॉर्म्युल्यावरून आपण फायनल आन्सर फाइंड केलेलं आहे.